सूर्यास्तानंतर चुकूनही या गोष्टींचं दान करू नये. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. हिंदू धर्मात दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारची विशेष पूजा, हवन इत्यादी केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी येते. याशिवाय घरात सुखसमृद्धी राहते. पण काही गोष्टी दान करणे शुभ नाही. वास्तूनुसार सूर्यास्तानंतर दान करण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्यात. या व्यतिरिक्त इतरांकडून वस्तू मागवून वापरणे देखील चांगले मानले जात नाही. असे मानले जाते की संध्याकाळी शेजाऱ्यांकडून काही घेणे हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे घराच्या समृद्धीमध्ये अडथळा येतो. त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया जे सूर्यास्तानंतर दान केले जाऊ नयेत. हळद. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी हळदीचे दान केल्याने घरात समृद्धी येत नाही. हळदी हा बृहस्पतीचा कारक मानला जातो. असे मानले जाते की आपण जे दिले त्यात प्रगती होत नाही. दूध. दूध थेट चंद्राशी संबंधित आहे. दुधाला देवी लक्ष्मी आणि विष्णूचे कारक मानले जाते. म्हणून सूर्यास्तानंतर दूध दान केल्याने पैशाची कमतरता भासते. दही. वास्तूनुसार दही हा शुक्राचा कारक मानला जातो. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. असे मानले जाते की संध्याकाळी दही दान केल्याने घरातील सुखसमृद्धी निघून जाते. शिळे अन्न दान करणे. गरीब व्यक्तीला जेवण देणे हे धर्मग्रंथात पुण्य मानले गेले आहे. अनेक लोक दानात शिळे अन्न देतात. असे केल्याने पाप लागते. नेहमी स्वच्छ आणि फ्रेश अन्न दान करावे. पैशाचा व्यापार करू नका. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी कोणालाही कर्ज देऊ नये. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होत नाही. त्याचबरोबर घरात पैशाच्या समस्या सुरू होतात. म्हणून उधार घेणे आणि संध्याकाळी पैसे देणे टाळावे.